आपल्याशी वाकडं तर नदीवर लाकडं. मराठीत या आशयाची एक म्हण फार फेमस आहे. ही म्हण सध्या राज्यात जयकुमार गोरे या भाजपच्या नेत्यांना लागू होते असं म्हणायला हरकत नाही. सध्या जयकुमार गोरे यांचा वारू हा राज्यात सुसाट सुटलेला आहे. जयकुमार गोरे हे मूळचे साताऱ्यातले मान खटावचे आहेत, मात्र त्यांच्यावर भाजपनं सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली. पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरेंनी भाजपला सोलापूर जिल्ह्यात मोठं यश तर मिळवून दिलंच, पण त्यासोबतच हे यश मिळवून देताना जयकुमार गोरेंचं काही जणांशी वाजलं देखील. त्यातलंच सोलापुरातलं एक प्रस्थापित नाव आहे, ते म्हणजे भगीरथ भालके यांचं. भगीरथ भालके आणि जयकुमार गोरे या दोघांमध्ये नगर परिषद निवडणुकीच्या दरम्यान वाजलं होतं. त्यानंतर या दोघांनीही एकमेकांना इशारे दिले होते आणि आता यातला पहिला डाव जयकुमार गोरेंनी टाकला. भगीरथ भालके यांच्या किल्ल्याला जयकुमार गोरेंनी खिंडार पाडायला सुरुवात केली आहे. सोलापुरात त्या दृष्टीनं मोठ्या घडामोडी घडल्या. नक्की काय डाव टाकलाय जयकुमार गोरेंनी, हेच समजावून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. गेल्या काही दिवसात सोलापूरमध्ये सबकुच जयकुमार गोरे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. किंबहुना सोलापूरमध्ये भाजप म्हणजे सबकुच जयकुमार गोरे अशी परिस्थिती आहे. हे विधान जास्त संयुक्तिक ठरेल. हे विधान किंवा अशी परिस्थिती जयकुमार गोरे यांनी स्वतः निर्माण केलेली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. जयकुमार गोरे यांनी सोलापूरचे भाजपचे पालकमंत्री म्हणून सूत्र हातात घेतली खरी, आणि त्यानंतर त्यांनी सोलापुरात भाजपला न भूतो न भविष्यती असं यश मिळवून दिलं. त्या सगळ्या प्रवासामध्ये त्यांचे जसे पक्षाबाहेरचे विरोधक तयार झाले, तसेच काहीसे पक्षांतर्गत विरोधक देखील तयार झाले. यासोबतच त्यांच्या महायुतीमधील घटक पक्षांचे देखील काही चेहरे जयकुमार गोरेंच्या विरोधात पुढे आले. आणि यातलंच सोलापुरातलं सगळ्यात मोठं नाव म्हणता येईल ते म्हणजे भगीरथ भालके यांचं. भगीरथ भालके आणि जयकुमार गोरे या दोघांच्याही मध्ये वादाची ठिणगी पडली ती नगर परिषद निवडणुकीच्या दरम्यान. नगर परिषद निवडणुकीच्या वेळी भाजपच्या विरोधात भगीरथ भालके यांनी स्वतंत्र स्थानिक आघाडी स्थापन केली होती आणि या आघाडीच्या मार्फत त्यांनी नगर परिषदेची निवडणूक लढवली. या निवडणुकीमध्ये पंढरपूर नगरपालिकेत 36 पैकी 20 नगरसेवक भाजपचे निवडून आले, तर माजी आमदार असणाऱ्या प्रशांत परिचारक प्रणित पंढरपूर मंगळवेढा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे 4 नगरसेवक निवडून आले. एक अपक्ष नगरसेवक निवडून आला. तिथंच भगीरथ भालके यांनी स्थापन केलेल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे 13 नगरसेवक निवडून आले आणि भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिता भालके या नगराध्यक्षपदावर निवडून आल्या. प्रणिती भालके यांनी भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असणाऱ्या श्यामल शिरसाट यांचा तब्बल 11,000 मतांनी पराभव केला होता. पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या दरम्यानच पालकमंत्री असणाऱ्या जयकुमार गोरेंनी भगीरथ भालकेंना एक इशारा दिला होता. जयकुमार गोरे म्हणाले होते, भालकेजी, तुम्ही निवडून आल्यानंतर निधी कुठून आणणार आहात? त्यासाठी तुम्हाला माझ्याकडेच यावं लागणार आहे. त्यानंतर भगीरथ भालके हे देखील इरेला पेटले होते आणि त्यानंतर जेव्हा भगीरथ भालके यांनी एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता, तेव्हा जाहीर व्यासपीठावरून एकनाथ शिंदेकडे बोट करत, निधी देणारा माणूस अरे हित बसलाय, नीट बघ, असं म्हणत जयकुमार गोरेंवर निशाणा साधला होता. त्यावर त्या ज्या दिवशी डोक्यावरून पाणी जाईल त्या दिवशी तुम्हाला सगळं सांगेल असा पलटवार जयकुमार गोरेंनी केला होता. आणि त्यानुसारच आता गोरे यांनी भालकेंचा करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा पंढरपुरात रंगली आहे. कारण भगीरथ भालके यांच्या आघाडीतील 11 पैकी तब्बल 9 नगरसेवकांनी तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जयकुमार गोरेंची भेट घेतली आहे आणि भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा दर्शवला. यामुळे भालके गटात मात्र मोठी खळबळ उडाली. बरं, यातही गंमत ही आहे की हे अनिल सावंत तेच आहेत ज्यांनी भगीरथ भालके यांच्यासोबत एकाच व्यासपीठावरून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. पण आता तेच अनिल सावंत भालकेंचे नगरसेवक घेऊन जयकुमार गोरेंना भेटले. पण आता एक प्रश्न हा देखील समोर येतो की भालकेंच्या आघाडीतले नगरसेवक हे फक्त राजेंद्र राऊत यांना पाठिंबा देण्यापुरते जयकुमार गोरेंना भेटलेत की हे सगळे नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतील?
सध्या या प्रश्नाची चर्चा पंढरपुरात मोठ्या प्रमाणात चालू आहे. भगीरथ भालके यांनी जेव्हा शिंदे गटात प्रवेश केलेला त्यावेळी व्यासपीठावरून बोलताना भालके म्हणाले होते, पंढरपूरचा पुढचा आमदार हा एकनाथ शिंदे यांच्या विचाराचाच असणार. अशी आरोळी भगीरथ भालकेंनी व्यासपीठावरनं ठोकलेली. मात्र आता त्यांच्याच पक्षातल्या अनिल सावंत यांनी राजेंद्र राऊत यांच्या समर्थनार्थ भालकेंच्या गटातल्या नगरसेवक आणि जयकुमार गोरे यांची भेट घडवून आणली आहे. यामुळे जयकुमार गोरे हे कुठं ना कुठं भगीरथ भालके गटाला खिंडार पाडण्याचा प्रयत्न करतायत असं म्हणता येईल. ही भेट अनिल सावंत यांच्या निवासस्थानीच झाली. यावेळी आमदार असणारे समाधान आवताडे, माजी आमदार असणारे रामभाऊ सातपुते, शशिकांत चव्हाण तसेच उमेदवार राजेंद्र राऊत, मनसेचे नेते दिलीप धोत्रे, प्रशांत गिड्डे, संतोष सुळे, श्याम गोगाव यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते. खरं तर सोलापूर त्यातही पंढरपुरात भालके कुटुंब आणि भाजप हा वाद काही नवीन नाहीये. भाजपचे आमदार असणारे समाधान आवताडे आणि भगीरथ भालके यांच्यामध्ये कायमच कलगीतुरा रंगलेला आहे. विधानसभेच्या निमित्तानं देखील समाधान आवताडे आणि भगीरथ भालके या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगले होते. पंढरपूर नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं समाधान आवताडे यांनी पुन्हा एकदा भगीरथ भालके यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप केलेले. भालकेंकडून देखील समाधान आवताडे यांच्यावर प्रत्यारोप करण्यात आलेले. या सगळ्या प्रकरणावरून एकंदरीत जयकुमार गोरे हे आता आपल्या प्रतिस्पर्ध्याला एनकेन प्रकारे जेरीस आणतातच हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. मग त्यासाठी साम दाम दंडभेद हे सगळे प्रकार जयकुमार गोरे वापरतात. किंबहुना यातला कुठलाच प्रकार जयकुमार गोरेंना वर्ज्य नाही असं म्हणता येईल. आपण सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत देखील जयकुमार गोरेंचं धाडस पाहिलं होतं. त्यावेळी सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष निवडून आणण्यासाठी जयकुमार गोरे यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. अगदी महायुतीचेच घटक पक्षाचे आमदार तथा सातारचे पालकमंत्री असणाऱ्या शंभूराजे देसाईंच्या हातातून त्यावेळी रक्त निघालं होतं. मात्र तरीही जयकुमार गोरे आपल्या निर्णयावर आणि कृतीवर ठाम होते आणि त्यांनी सातारा जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष बसवलाच. त्यानंतर अगदी विधिमंडळात देखील जयकुमार गोरे ज्या अग्रेसिव्हली आपली भूमिका क्लिअर करत होते ते पाहता सोलापुरात भालकेंच्या सोबत जे काही झालं ते अगदी सामान्य आहे असं म्हणता येईल. बरं, यातही भगीरथ भालके यांनी जाहीरपणे जयकुमार गोरेंवर टीका टिप्पणी केलेली. त्यामुळे जर जयकुमार गोरे हे शांत बसले असते तरच सगळ्यांना नवल वाटलं असतं. मात्र जयकुमार गोरेंनी ऐनवेळी आपली ताकद दाखवली. खरं तर जयकुमार गोरे यांचं राजकारण किंवा जयकुमार गोरे हे त्या वेळेला आपले पत्ते उघड करण्यात माहीर असणारे खेळाडू आहेत. त्यांनी अनिल सावंतांच्या माध्यमातून भगीरथ भालकेंच्या गटातले नगरसेवक आपल्या गळाला लावलेत असं या प्रकरणात म्हणता येईल. थोडक्यात काय तर जयकुमार गोरे हे आता थांबणार नाहीयेत. गोरे यांनी भगीरथ भालकेच्या गडाला आता सुरुंग तर लावलाय. मात्र त्यांचे नगरसेवक हे फक्त विधान परिषदेत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यापुरतेच गोरेंना भेटलेत की पुढे आणखीनही काही रहस्य यामागे आहे हे येत्या काही दिवसात कळेलच. तूर्तास या सगळ्या घटनाक्रमाबद्दल तुमची मतं काय आहेत मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.